मध्ये मिळून मिसळून नेहमीच बाबांनी काम केलंय आणि बाबांचं फक्त मुंबईपुरतं काम नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या विचाराचे लोक आहेत। आज देखील पक्षामध्ये प्रवेश करत असताना वेगवेगळ्या भागातले असंख्य बाहेरचे कार्यकर्ते, महिला, तरुण, काही सरपंच होते, काही माजी जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य होते, काही नगरसेवक त्या ठिकाणी होते, असे अनेक क्षेत्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे काम करणारे कार्यकर्ते आले। कुणी पक्षामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये बेरीजच होती। आज त्यांची ताकद आहे, आज तुम्ही त्यांचे विचार ऐकलेले आहेत आणि आम्ही पण आमची भूमिका मांडलेली आहे। निश्चितपणे बाबांचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होईलच होईल, परंतु मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढण्याच्या करता त्यांची मदत झाल्याशिवाय मी कालच्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे। कुणीही बोलत असताना संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून शब्द वापरले पाहिजेत। कुणाच्याही भावना दुखवल्या जातील, कुठल्याही चुकीचे शब्द आपल्या तोंडून जातील, अशा प्रकारचं कृत्य, अशाच प्रकारचं वक्तृत्व हे सत्ताधारी पक्षांनी पण करू नये, विरोधी पक्षांनी पण करू नये, त्रयस्थांनी पण करू नये। हे जर असं झालं तर त्याच्यातून शब्दानी शब्द वाढतो आणि त्याच्यातनं नको त्या घटना घडतात। कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाही आहे। कायदा हा श्रेष्ठ असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना त्यांच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलेली आहे। जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील, ज्यांच्या काही गोष्टीमुळं हे सगळं घडलेलं असेल, त्या संदर्भामध्ये पोलीस बघ्याची भूमिका न घेता त्यांचं काम करतील। कालच मी पुणे सोडलं, सकाळी पुणे सोडलं कोल्हापूरला जाताना, तेव्हा मी CPशी बोललो, ॲडिशनल CPशी बोललो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी पण माझं संध्याकाळी बोलणं झालं। काय त्याला अर्थ आहे? 210 आमदारांचा पाठिंबा, त्यांना काही थोडंसं कळतं का? सरकार बरखास्त मायनॉरिटीत आलं का सरकार? मागं काही घटना आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं अजिबात समर्थन करत नाही, परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा, काही पोरखेळ आहे? काही त्याला नियम, कायदे, कानून काही आहेत का नाही? उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा, सरकार बरखास्त करा, हे कसला पोरकटपणा आहे? पुण्यामध्ये असे विधान केले की मोकळी जागा दिसली की विकुंठा बॅडमिंटन खेळण्याऐवजी कॅरम खेळा, अशा पद्धतीचं चाललंय पुण्यात। माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा। आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहेत, त्या टाउनशिपमध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहेत, खेळायला जागा तिथे ठेवली जाते, स्विमिंग पूल केले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, गार्डन केले जातात। आणि मी देखील काही वर्ष पुण्याचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं। अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंग रोड कर, फ्लायओव्हर कर, मेट्रो कर, वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे आणि आरक्षण। मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत, सुनील तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल, मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही, मंत्र्याला नाही, राज्यमंत्र्याला नाही, सचिवाला नाही, त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल। का तर ते मैदानं चांगली राहावीत, मोकळी जागा राहाव्यात, त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे। आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त, एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असते उंच पाण्याची, तर कॅबिनेट पुढे विषय येतो। त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे, बोला, तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात, परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्यांची चौकशी करीन, विक्रम कुमारला विचारीन की ह्या गोष्टी झाल्यात का, जर घडत असतील तर त्या थांबवीत। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता, त्याच्यामुळं आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे, हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो
आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं चाललेलो आहोत.